नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका महान महापुरुषाची गाथा जाणून घेणार आहोत ज्यांना आधुनिक भारताचे जनक आणि भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत म्हटले जाते. ज्या काळात आपला समाज अंधश्रद्धा, सतीसारख्या अमानुष प्रथा आणि जातीयतेच्या साखळदंडात अडकलेला होता, अशा काळात एक असा क्रांतिसूर्य उगवला ज्याने आपल्या बुद्धीच्या आणि साहसाच्या जोरावर संपूर्ण देशाला प्रकाशाचा मार्ग दाखवला. चला तर मग सुरू करूया. राजा राम मोहन रॉय, एका युगांतराची कहाणी. भाग 1. जन्म आणि बालपण. राजा राम मोहन रॉय यांचा जन्म 1772 मध्ये बंगालमधील राधानगर येथे झाला. त्यांचे कुटुंब सनातनी होते. कुशाग्र बुद्धीच्या राम मोहन यांनी लहानपणीच संस्कृत आणि बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवले. मात्र घरातील कर्मकांडांकडे ते साशंकतेने पाहत असत. सत्य शोधण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, ज्यातून एका महान समाज सुधारकाचा जन्म झाला. भाग 2. बहुभाषिक ज्ञानार्जन. राम मोहन यांनी पाटणा येथे अरबी आणि पर्शियन भाषा शिकून कुराण व सूफी साहित्याचा अभ्यास केला. त्यानंतर वाराणसीत त्यांनी वेदांत आणि उपनिषदे अभ्यासली. विविध धर्मांच्या सखोल अध्ययनामुळे त्यांचा एकेश्वरवादावर विश्वास बसला. मूर्तिपूजा आणि अंधश्रद्धेविरुद्ध त्यांचे विचार प्रबळ झाले, ज्यामुळे त्यांच्या घरात वैचारिक संघर्षाला सुरुवात झाली. भाग 3. वैचारिक बंड आणि गृहत्याग. धार्मिक विचारांमधील मतभेदांमुळे राम मोहन यांनी तरुण वयातच घर सोडले. त्यांनी तिबेटपर्यंत प्रवास करून बौद्ध धर्माचा अभ्यास केला. प्रत्येक धर्मातील मूळ तत्वे एकच आहेत हे त्यांनी ओळखले. 1803 मध्ये त्यांनी तोहफत उल मुवाहिद्दीन हे पुस्तक लिहून मूर्तिपूजेला विरोध दर्शवला. या निर्भीड विचारसरणीमुळे त्यांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. भाग 4. सती प्रथेचा थरार. 1811 मध्ये राम मोहनच्या वहिनीला त्यांच्या भावाच्या मृत्यूनंतर जबरदस्तीने सती जावे लागले. ही अमानुष घटना त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. या घटनेने त्यांचे हृदय पिळवटून निघाले. एका निष्पाप स्त्रीचा धर्माच्या नावाखाली होणारा बळी पाहून त्यांनी ही प्रथा मुळापासून उपटून टाकण्याची भीष्म प्रतिज्ञा केली. भाग 5. आत्मीय सभेची स्थापना. 1814 मध्ये राम मोहन कलकत्त्यात स्थायी झाले. त्यांनी 1815 मध्ये आत्मीय सभा स्थापन केली. ही सभा म्हणजे सामाजिक आणि धार्मिक सुधारणांवर चर्चा करण्याचे केंद्र होते. त्यांनी उपनिषदांमधील सत्याचा प्रसार केला आणि लोकांना पटवून दिले की सती प्रथा किंवा जातीभेद हे धर्माचे अंग नसून ती केवळ अनिष्ठ रूढी आहे. भाग 6. सती प्रथेविरुद्ध लढा. राम मोहन यांनी सतीप्रथेविरुद्ध रान उठवण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर केला. त्यांनी शास्त्रार्थाद्वारे सिद्ध केले की हिंदू धर्मात सती जाणे अनिवार्य नाही. त्यांनी स्मशानभूमीत जाऊन लोकांना विनवणी केली. त्यांच्या या मोहिमेमुळे सनातनी गट खवळला. पण राम मोहन डगमगले नाहीत. मानवता हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठा धर्म होता. भाग 7. आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार. भारताच्या प्रगतीसाठी पाश्चात्य विज्ञान आणि इंग्रजी शिक्षण आवश्यक आहे, असे त्यांचे ठाम मत होते. त्यांनी 1817 मध्ये डेव्हिड हेअर यांच्या मदतीने कलकत्ता येथे हिंदू कॉलेज स्थापन केले. त्यांनी संस्कृत शाळांपेक्षा विज्ञानावर आधारित शिक्षण देणाऱ्या संस्थांना अधिक महत्त्व दिले, जेणेकरून भारतीय तरुण जागतिक स्तरावर प्रगत होतील. भाग 8. पत्रकारितेचे जनक. भारतीय पत्रकारितेचा पाया राम मोहन रॉय यांनी घातला. त्यांनी संवाद कौमुदी बंगाली आणि मिरात उल अखबार पर्शियन ही वृत्तपत्रे सुरू केली. या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रश्न, महिलांचे अधिकार आणि सरकारी धोरणांवर प्रकाश टाकला. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे वृत्तपत्र हे प्रभावी शस्त्र आहे हे त्यांनी ओळखले होते. भाग 9. ब्राह्मो समाजाची स्थापना. 20 ऑगस्ट 1828 रोजी त्यांनी ब्राह्मो सभा स्थापन केली, जी पुढे ब्राह्मो समाज म्हणून प्रसिद्ध झाली. मूर्तिपूजा नाकारून एकाच ईश्वराची, निराकार ब्रह्माची प्रार्थना करणे हा याचा मुख्य उद्देश होता. सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी हे व्यासपीठ खुले होते. यामुळे भारतीय समाजात एका नवीन वैचारिक क्रांतीची सुरुवात झाली. भाग 10. सती प्रथा बंदीचा विजय. राम मोहन यांच्या अथक प्रयत्नांना यश आले. 1829 मध्ये तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सती प्रथा बेकायदेशीर ठरवणारा कायदा संमत केला. हा राम मोहन यांच्या जीवनातील सर्वात मोठा विजय होता. हजारो स्त्रियांचे प्राण वाचवण्याचे श्रेय त्यांच्या जिद्दीला आणि मानवतावादी दृष्टिकोनाला जाते.
भाग 11. स्त्रियांच्या अधिकारांचा कैवार. केवळ सती प्रथाच नव्हे तर विधवा विवाह आणि स्त्रियांच्या मालमत्तेतील अधिकारांसाठीही त्यांनी मोठा लढा दिला. त्या काळात मुलींना शिक्षण नाकारले जात असे. राममोहन यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत समाजातील अर्धा घटक म्हणजेच स्त्रिया शिक्षित आणि स्वतंत्र होत नाहीत तोपर्यंत देशाची प्रगती होणे अशक्य आहे. भाग 12. मुघल बादशहाचे दूत. मुघल बादशहा दुसरा अकबर याने आपल्या पेन्शनच्या तक्रारीसाठी राममोहन यांची निवड केली. बादशहानेच त्यांना राजा ही पदवी बहाल केली. 1830 मध्ये ते इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. समुद्र ओलांडणे त्या काळी पाप मानले जात असे. तरीही समाजाची पर्वा न करता त्यांनी परदेश दौरा केला. भाग 13. इंग्लंडमधील वास्तव्य. इंग्लंडला पोहोचलेले राममोहन रॉय हे पहिलेच भारतीय बुद्धिजीवी होते. तिथे त्यांचे जंगी स्वागत झाले. त्यांनी ब्रिटिश संसदेत भारतीय प्रश्नांवर परखड मते मांडली. भारतीयांना प्रशासकीय कामात सामावून घ्यावे आणि शेतकऱ्यांवरील कराचा बोजा कमी करावा अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या विद्वत्तेने पाश्चात्य लोक थक्क झाले. भाग 14. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन. राजा राममोहन रॉय हे केवळ भारताचेच नाही तर जगाचे विचारवंत होते. त्यांना फ्रान्सच्या क्रांतीबद्दल आणि लोकशाहीबद्दल प्रचंड आदर होता. जगातील कोणत्याही भागात स्वातंत्र्यासाठी लढा होत असल्यास त्यांना आनंद व्हायचा. त्यांना जागतिक नागरिक म्हटले जाई, कारण त्यांची दृष्टी संकुचित नसून मानवी मूल्यांवर आधारित होती. भाग 15. धर्माचा विवेकवादी दृष्टिकोन. ख्रिश्चन मिशनऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचा आदर केला, पण ख्रिश्चन धर्मातील चमत्कारांवर टीका केली. त्यांनी प्रिसेप्ट्स ऑफ जीसस हे पुस्तक लिहिले. धर्माला त्यांनी विज्ञानाच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून पाहिले. कोणत्याही धर्मातील अंधश्रद्धा त्यांना मान्य नव्हती, मग तो हिंदू असो वा ख्रिश्चन. भाग 16. आर्थिक विचारांची दूरदृष्टी. भारतीय शेती आणि उद्योगांची दुरावस्था पाहून त्यांना दुःख होई. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या मक्तेदारीला विरोध केला. भारतीय संपत्ती परदेशात जाऊ नये आणि इथल्या लोकांना व्यापारात संधी मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने पत्रव्यवहार केला. ते भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याचे देखील एक स्वप्न पाहत होते. भाग 17. शेवटचे दिवस. इंग्लंडमध्ये असतानाच त्यांची प्रकृती बिघडू लागली. सततचे काम आणि हवामानातील बदल यांचा त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला. मात्र आजारपणातही त्यांनी भारताच्या भल्यासाठी चर्चा करणे थांबवले नाही. ब्रिस्टल शहरात त्यांचे वास्तव्य होते, जिथे त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांची खूप काळजी घेतली. भाग 18. महापरिनिर्वाण. 27 सप्टेंबर 1833 रोजी ब्रिस्टल, इंग्लंड येथे या महान क्रांतीसूर्याचा अंत झाला. मेंदूज्वरामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. परदेशात निधन झाल्यामुळे त्यांच्यावर ब्रिस्टलमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताने आपला एक थोर सुपुत्र आणि आधुनिक भारताचा निर्माता गमावला होता, पण त्यांचे विचार आजही अमर आहेत. भाग 19. आधुनिक भारताचा पाया. राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते. त्यांनी भारतीय समाजात वैचारिक क्रांतीची जी बीजं रोवली त्यातूनच पुढे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर आंबेडकरांसारख्या समाजसुधारकांना प्रेरणा मिळाली. त्यांनी देशाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दाखवला. भाग 20. प्रेरणादायी वारसा. आज 2 शतकांनंतरही राममोहन रॉय यांचे विचार तितकेच महत्त्वाचे आहेत. शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि अंधश्रद्धा निर्मूलन या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अजरामर आहे. त्यांची ही गाथा आपल्याला आठवण करून देते की एक व्यक्ती जिद्दीच्या जोरावर संपूर्ण समाजाची विचारसरणी बदलू शकते. राजा राममोहन रॉय यांची ही गाथा आपल्याला शिकवते की विचारांचे परिवर्तन हेच खऱ्या प्रगतीचे लक्षण आहे. समाज सुधारकांचा हा वारसा आपण केवळ वाचायचा नाही तर तो आपल्या आचरणात आणायचा आहे. आजच्या आधुनिक युगातही त्यांचे विचार आपल्याला नवी दिशा दाखवत राहतील. माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा विचार इतरांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.